लाडकी बहिणीच्या लाडकेतून 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे का? रक्षाबंधनात तुम्हाला काही गिफ्ट भेटणार आहे का? कारण की बघा लाडक्याताईंनो, महिलांचा हा मोठा सण मानला जातो, लाडक्या बहिणीचा हा मोठा सण मानला जातो आणि लाडक्या भावातर्फे म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांतर्फे आणि उपमुख्यमंत्री साहेबांतर्फे लाडक्या बहिणींना या ठिकाणी रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून काय भेटणार आहे का? गिफ्ट काही भेटणार आहे का? याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली। कारण की बघा लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ती बहिणीसाठी काढलेली योजना आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणीसाठी हा मोठा त्योहार या ठिकाणी मोठा सण समोर येत आहे आणि याच निमित्त 25वा हप्ता किंवा जुलै महिन्याचा हप्ता भेटणार आहे का? आणि ज्या लाडके त्यांचे हप्ते बंद झाले त्यांना काही गिफ्ट भेटणार आहे का? त्यांना ओवाळणी काय भेटणार आहे का? याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली। काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून हात धुवावा लागणार आहे, त्यांना बाहेर काढलं जाणार आहे। याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। त्याच्यामुळे लाडक्यांना खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला नेमकं काय होणार आहे ही बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे। चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 25वा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, त्याचबरोबर रक्षाबंधनानिमित्त कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आहे याबद्दल काय बातमी आली समोर ती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर किती महिलांचा हप्ता बंद होणार आहे एक महत्त्वाची बातमी समोर आली। जवळजवळ 3 जिल्ह्यांची बातमी समोर आली, रत्नागिरी असेल, सोलापूर असेल आणि अजून एक जिल्ह्याची बातमी समोर आली। त्या जिल्ह्यामधल्या पण लाडक्या बहिणींना बाहेर काढलेलं आहे। तर त्या कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये। त्याचबरोबर कोणाला मिळणार हप्ता। आता बऱ्याच लाडके ते अशा आहेत ज्यांना मागे हप्ते बंद झाले पण त्यांना पुन्हा हप्ते भेटायला सुरुवात झाली। तर अशा कोणी महिला आहेत का ज्यांना पुन्हा हप्ते भेटायला सुरू होणार आहे, त्या पण गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। आणि 25वा हप्ता म्हणजे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात तो म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, ज्याची आतुरतेने तुम्ही सगळेजण वाट बघत बसलात की हा रक्षाबंधनाचा हप्ता आम्हाला काय भेटणार आहे का, ऍडव्हान्स काय हप्ता भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी सांगतो। चला वेळेला व्हिडिओला सुरुवात करतो। त्याच्यामध्ये बघा लाडक्यांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साम टीव्हीची आजची बातमी समोर आली आहे। साम टीव्हीची बातमी 22 जुलै 2024 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे। साम टीव्ही तुम्ही बघू शकता। लाडकी बहीण योजना रक्षाबंधना आधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 1,500 रुपये अचानक बंद, सरकारकडून स्पष्टीकरण या ठिकाणी आलेलं आहे। तर लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनानिमित्त बघा रक्षाबंधना आधी या ठिकाणी मोठा धक्का या ठिकाणी भेटलेला आहे। एक मोठा धक्का काय भेटलेला आहे तर काय मोठा धक्का 1,500 अचानक या ठिकाणी बंद झालेले आहेत। बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे आता हप्ते बंद झालेले आहेत, अशा स्वरूपाची महत्त्वाची बातमी समोर आली। एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यांनो, तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न असणार आहे। तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, तुम्हाला 23वा हप्ता भेटला होता का आणि 24वा हप्ता भेटला होता का किंवा आता भेटलाय? तर कमेंट बॉक्समध्ये मला पटपट सांगायचंय। कारण की अशा बऱ्याच लाडक्याताई आहेत ज्यांना 23वा हप्ता भेटला होता। लक्षात घ्या 23वा हप्ता त्यांना भेटलाय, पण या ठिकाणी 24वा म्हणजे आता जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही। अशा कोणी लाडक्या बहिणी आहेत का? पट कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय। कारण की लाडक्यांनो जून महिन्याचा हप्ता भेटला असेल पण तुम्हाला जुलैचा महिन्याचा हप्ता भेटला नसेल, तर सॉरी मेचा भेटलाय पण जून महिन्याचा भेटला नसेल, लाडकी बहिणींनो तुम्हाला तो हप्ता कधी भेटणार हे तुम्हाला मी सांगणार आहे। जर तुम्हाला मागचे हप्ते भेटले नसतील तर तुमचा नेमका काय प्रॉब्लेम झालाय, तुम्हाला तुमचं स्टेटस अप्रूव्ड नसेल तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत, ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। तर साम टीव्हीने ही बातमी दिलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। रक्षाबंधनाच्या अगोदर एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। काय बातमी बघा, महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक आधार मिळावा म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवल्या गेली आहे। या योजनेचा लाभ आतापर्यंत लाखो महिलांनी घेतला। पुढे ई-केवायसी प्रक्रिया झाल्यानंतरही काही अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत असं समोर आलं आहे। त्यामुळे त्यांचा 1,500चा हप्ता वगळण्यात आलेला आहे। पण आता महिलांमध्ये काही पात्र महिलांचाही लाभ वगळण्याची माहिती या ठिकाणी इंडिया टुडे या वृत्तपत्राने दिलेली आहे। बघा आता एक महत्त्वाची बातमी, खूप एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। काय बातमी बघा, अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांचा 23वा हप्ता भेटला होता। तुम्हाला मी आत्ताच बोललो होतो 23वा हप्ता भेटलाय, त्या पात्र आहेत। बघा लक्षात घ्या, पण या महिन्यामध्ये काही पात्र महिलांचाही लाभ वगळण्याची माहिती इंडिया टुडेच्या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेली आहे। बघा
23वा हप्ता भेटला होता. सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत, पात्र आहेत, गरीब आहे, लाडक्या बहिणीच्या घरी कोणी नोकरदार नाहीये, 2.5 लाखाचं उत्पन्न नाहीये, 4 चाकी नाहीये, सगळ्या गोष्टीत पात्रतेत बसून देखील अशा बऱ्याच लाडक्या ताईंची हप्ते बंद झालेली आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंना एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमचा हप्ता बंद झालाय का? 23वा हप्ता तुम्हाला भेटला होता, पण 24वा हप्ता भेटला आहे का नाही? कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. त्याच्यानुसार तुम्हाला पुढचा 25वा हप्ता भेटणार आहे का नाही हे ठरणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, रक्षाबंधन सण जवळ येत असताना महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल परत एकदा वाद निर्माण झालेला आहे. त्यामध्ये राज्यातल्या महिलांना गेल्या काही महिन्यापासून लाडक्या बहिणीचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिला नाराज झाल्या आहेत. बघा, महिला नाराज झालेल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार राज्यातल्या 92 लाख लाभार्थ्यांना पडताळणी करून योजनेतून वगळण्यात आलेला आहे. महालेखापाल कॅगच्या अहवालात योजनेबद्दल 3500 कोटींचा आर्थिक अनियमिततेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बघा लाडक्या ताईंनो, या ठिकाणी 92 लाखापेक्षा पुढे आकडा पोहोचलाय. जो आकडा 80-81 लाखावर होता, तो आकडा परत वाढून या ठिकाणी 92 लाखापर्यंत, म्हणजे जवळजवळ आणखी 12 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांना विनंती आहे की तुम्ही नेमकं हप्ता कधी भेटला तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. चला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी हे सांगत आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची अजून एक बातमी ही साम टीव्हीची आलेली आहे. या ठिकाणी बघा, अकोला येथील मारुती नगर परिसरात 2 महिलांच्या अनुभवामुळे हा मुद्दा जास्त चर्चेला आलेला आहे. संगीता या ठिकाणी दिलेला आहे. या पैशातून त्यांच्या घरातील किराणा आणि दैनंदिन खर्च या भाग होता, पण निवडणुकीच्या वेळेनुसार ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. तर ह्या बघा सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दिसत आहेत की कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अजून हप्ता भेटलेला नाहीये, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, काही तुम्हाला गोष्टी या ठिकाणी चेक करायच्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते भेटलेले नाहीयेत, म्हणजे मागचा जो हप्ता भेटलेला नाहीये, त्या लाडक्या बहिणींना एक छोटा मी प्रश्न विचारतोय. त्यांनी मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का? बँकचं स्टेटस तुमचं जर ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला हप्ते भेटणार आहेत. कारण की बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत, त्यांचं मी तुम्हाला मागे पण होतो, जून महिन्यामध्ये काय होत असतं, प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये बँकेचे काय होत असतात, अपडेट होत असतात. आणि यावेळेस आपल्याला प्रत्येक वर्षाला काय करत असतात, बँकेमध्ये आपल्याला KYC करून घ्यायची असते. त्याच्यामुळे अशा बऱ्याच लाडक्या आहेत त्यांचे बँकचे KYC पेंडिंग राहिल्यामुळे पण बऱ्याच लाडक्या त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे आजच तुमच्या जवळच्या काय करायचं आहे, बँकेमध्ये जायचं आहे. तुमची जी बँक तुम्ही आधार कार्ड ज्याला जोडलेलं आहे, जे तुम्ही लाडक्या बहिणीला बँक दिलेली जोडलेली आहे, त्या बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस या ठिकाणी चेक करायचं आहे. जर तुमचं फॉर्मचं स्टेटस अपडेटेड असेल तर काळजी करू नका, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुमचं फॉर्मचं स्टेटस अपडेट नसेल किंवा तुमचं ऍक्टिव्ह नसेल तर लवकरात लवकर त्या ठिकाणी तुमचं बँकचं KYC करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भेटतो, तो फॉर्म सबमिट करून त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांना विनंती आहे, लवकरात लवकर ह्या गोष्टी कंप्लीट करा, म्हणजे तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त चांगली गुड न्यूज भेटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री गुरुदेव.